बघितलं एका झटक्यात कळतं लाईन सरळ नाही आहे. म्हणजे जिथं आउट ऑफ मार्क्स पडायचे तिथं डायरेक्ट 0 पडू शकतात. त्यामुळे चिटिंग करू नका. उरलेले जेवढे दिवस हातात आहेत तेवढे दिवस त्याची प्रामाणिक प्रॅक्टिस करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कसं करतात ते बघितलं. ह्या व्हिडिओमध्ये आपण टँजंट कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघणार आहे. त्याचे 3 टाईप आहेत, एक बाय युजिंग सेंटर, एक विदाऊट युजिंग सेंटर आणि तिसरा जर सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट दिला असेल तर तिथून 2 टँजंट काढायचे. त्यातला सगळ्यात सोपा आहे बाय युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. त्यामुळे क्वेश्चनमध्ये जर मेन्शन केलं नसेल विदाऊट युजिंग सेंटर तर सरळ सरळ तोच वापरायचा, जसं मी आता या पुढच्या एक्झाम्पलमध्ये करणार आहे. क्वेश्चन असा आहे, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. एक सर्कल काढायचं, त्यात एक कॉर्ड काढायचे. कन्स्ट्रक्ट टँजंट्स ॲट पॉईंट M अँड N टू द सर्कल. त्या सर्कलवर ते जे कॉर्डचे 2 पॉईंट असतील त्याच्यातून 2 टँजंट काढायला सांगितलेले आहेत. पण इथं असं म्हणलेलं नाही विदाऊट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. त्यामुळं सरळ सरळ सेंटर ऑफ द सर्कल यूज करायचं, कारण तो टँजंट काढायचा सगळ्यात सोपा प्रकार आहे. कारण तिथं आपण वापरतो परपेंडिक्युलर बायसेक्टर फ्रॉम अ पॉईंट ऑन अ लाईन, जी 6वीतली सगळ्यात सोपी कन्स्ट्रक्शन टेक्निक आहे. इथं सुद्धा रफ फिगर काढणं फायद्याचं होईल. त्यांनी एक आयडिया येते की आपल्याला नक्की काय काय करायला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये पण हॉट्स क्वेश्चन असतात आणि हॉट्स सोडवताना रफ फिगर तर खूपच जास्त उपयोगी पडते. तर आपले रफ फिगर काय असणार आहे की एक सर्कल असणार आहे. ओके, त्या सर्कलच्या सेंटरचं नाव दिलेलं नाही आहे, तर त्याला एक काहीतरी सेंटर असेल आणि सर्कलवर एक कॉर्ड असणार आहे MN. आणि ह्या कॉर्डवरून एक N पॉईंटवरून आपल्याला टँजंट काढायची आणि एक M पॉईंटवरून आपल्याला टँजंट काढायची. बघा, हे काढलं त्यामुळं लक्षात आलं की आपल्याला सर्कलवरून टँजंट काढायचे आहेत, कारण 2 टँजंट समजा त्याचा एक तिसरा टाईप पण असतो जो आपल्या तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये येईलच. त्यामुळे रफ फिगर महत्त्वाची आहे. चला, आता दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार याची रेडियस आहे 3.4, ही कॉर्ड आहे 5.7ची. चला पहिलं एक सर्कल काढूयात 3.4 रेडियसचं. 3.4 घेऊयात कंपासमध्ये. आय होप की आज काय ब्लिंक होत नसेल कालच्यासारखं आणि 3.4 तुम्हाला प्रॉपरली दिसेल. इथपासून इथपर्यंत बघा, हा 3.4 आहे. ओके, 3.4चं एक सर्कल. .4चं सर्कल काढलं. सेंटरला आपण नाव देऊया O. त्याच्यावर 5.7ची एक कॉर्ड काढायची आहे. मग काय करायचं, कंपासमध्ये 5.7 घ्यायची. असं जर तुम्ही याच्यावरनी ॲडजस्ट करायला गेलं ना 5.7 कुठे आहे नसतं मिळत. त्यामुळे कंपासमध्ये 5.7 घेऊयात. .567 5.57 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. सर्कलवर कुठल्याही पॉईंटवर सर्कम सेंटरवर पॉईंट ठेवला, टिप ऑफ द कंपास, आणि एक कॉर्ड इंटरसेक्ट केली. चला, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना जिथं मी कंपास ठेवला होता तो पॉईंट M, आणि हा जो पॉईंट आहे जिथं इंटरसेक्ट केला आहे तो पॉईंट N. ह्या दोघांमधलं डिस्टन्स 5.7 आहे. मिळाली आपल्याला कॉर्ड. चला ती कॉर्ड जोडूयात 5.7ची. MN कॉर्ड 5.7ची मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, N पॉईंटमधून टँजंट काढायचं आहे. इथपासून इथपर्यंत परपेंडिक्युलर येणार. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की हा असा वाढवायचा आणि इथून एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. म्हणजे काय, आपण O सेंटर O जो आहे
का इथे तुम्हाला मी म्हटलं होतं त्याच्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. हां, सेंटर ओ पासून एम जी आपली रेडियस आहे ती थोडी एक्सटेंड करायची. ओके, ही ओ एम एक्सटेंड केली. नंतर काय करायचं, कंपासमध्ये काहीतरी पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आणि एम पॉईंटपासून त्याच्या दोन्ही साईडला 2 आर्क काढायच्या. एक इकडे काढली, एक इकडे काढली. डन. त्यानंतर असं समजा की सर्कल नाहीच आहे, आपण ही एक लाईन सेगमेंट आहे आणि या एम पॉईंटमधून परपेंडिक्युलर काढतो आहे 6वीतले कन्स्ट्रक्शन. तर काय करतो, एमच्या दोन्ही साईडला पर्टिक्युलर डिस्टन्सवर आर्क मारतो. नंतर हे जे 2 आर्क मारलेले आहेत त्यांच्यामध्ये निम्मीपेक्षा जास्त डिस्टन्स घेतो, म्हणजे ओ एमपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घेतो आणि एक आर्क ओ एमच्या ह्या बाजूला, एक आर्क ह्या बाजूला. बरोबर. सेम जॉब आपण आता ह्या दुसऱ्या आर्कवरून करणार आहे, ह्या आर्कवरून करणार आहे. तर हा फालतूपणा कधी बंद होणार. जुन्या आर्कला इंटरसेक्ट केलं, झालं. हे 2 पॉईंट जोडले की तो याला टच करून जाणार. इथं 90 डिग्रीचा अँगल तयार करणार, म्हणजे आपोआप याचा तो टँजंट असणार. चला जोडूयात. आली टँजंट, मजा आली. 90 डिग्री झाली तयार. सेम आपण इथं पण करू शकतो. काय करावं लागेल, ओ पासून एन आहे ना एक्सटेंड करायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याचा काढून द्यायचा. हा जो एवढं काम तुम्ही करसाल, कमीच करू जाऊ द्या. आता आलो इथपर्यंत ते करून जातो, नाही का. चला, हा एक्सटेंड केला. कंपासमध्ये एक पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊन हा जो एंड पॉईंट आहे त्याच्या दोनही साईडला एक एक आर्क काढली. नंतर हे डिस्टन्स थोडंसं वाढवलं. ओके, एक आर्क वरच्या बाजूला, एक आर्क खालच्या बाजूला. जुन्या आर्कमध्ये मिक्स करू नका. ह्याला इंटरसेक्ट केली. नवीन काढलेली आपली आर्क कोणती होती, ह्या जुन्या 2 आहेत, म्हणजे नवीन ही आहे. हिच्यावर नीट लक्ष ठेवायचं कुठं इंटरसेक्ट होती, इथं. म्हणजे हा पॉईंट जोडायचा आहे आपल्याला. हा ऑलरेडी जोडला आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडला. मस्त इथून टँजंट जाते, बिनबाव वाटते. पण 2 पेन्सिली वापरा बरं कधी कधी. आता मी वापरतोय तशा, म्हणजे असलं दिवाळी करायची, नसलं आपला शिमगा कायमच असतो. झाले टँजंट, मजा आली. तर बघा, मुद्दा मला सांगायचा उद्देश काय होता, जर प्रश्नामध्ये मेन्शन नसेल की सेंटर वापरू नका, तर सेंटरच वापरा, कारण ते सगळ्यात सोपं कन्स्ट्रक्शन आहे. ओके गाईज. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर. फिनिश. कुठलाही एक पॉईंट घ्यायचा, तितकी रफ फिगरची पण गरज नाही आहे, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन नाही आहे. फक्त महत्त्वाचा पार्ट काय आहे, विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तर ठीक आहे, चला पहिला आपण एक सर्कल ड्रॉ करूयात. 3.6चं 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊयात. पहिलं कंपासमध्ये हे स्टील रोलरचा एक फायदा असतो, हे जो पॉईंट आहे ना हा ह्याच्यात चांगला राहून बसतो, म्हणजे डिस्टन्स असं पसत नाही. सो 3.5 3.6. ओके. ह्या कंपासमध्ये मी आता 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे. आता एक सर्कल काढतो मस्त. एक सर्कल काढला. ओके. सेंटरला नाव देऊयात ओ.
याच्यावर कुठला एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंटचं नाव दिले का नाही. चला समजा मी हा पॉईंट घेतला, पॉईंटला नाव दिलं मी पी पॉईंटवरून टँजंट काढायचे. तर काय करायचं, सगळ्यात पहिलं पी पॉईंटला जोडणारा एक सर्कल ट्रायंगल काढायचा सर्कलमध्ये. म्हणजे कसा, पी पॉईंट आहे ना, त्याला जोडणारी मी एक कॉर्ड काढली, ही दुसरी कॉर्ड काढली आणि ही तिसरी कॉर्ड काढली. इथे एक ट्रायंगल तयार झाला. समजा हा ट्रायंगल तयार झाला PQR. मग काय करायचं, तर हा जो क्यू पाशी जो अँगल तयार झालेला ना, हा PQR, हा याचा आपल्याला एक डुप्लिकेट अँगल काढायचा इथं. म्हणजे तो आपोआप टँजंट सेकंड थिअरमनी इथं टँजंट क्रिएट करेल. मी काय म्हणतो लक्षात येते की हा जो अँगल आहे ना PQR, याचा एक डुप्लिकेट अँगल काढायचा आपल्याला इथं पॉईंट P मधून. ओके, ऑन द आर्म PQ. सो आपोआप इथं एक टँजंट तयार होईल बाय युजिंग टँजंट सेकंड थिअरम. चला सुरू करूयात. काय करायचं, पहिलं ओरिजिनल अँगलवर एक आर्क मारायची. ओके, ही आर्क मारली, डन. नंतर काय करायचं की ह्या साईडवर आपल्याला काढायची ना, ह्या पॉईंटमधून, तर त्या पॉईंटमधून त्या साईडवर एक आर्क मारायची. पॉईंट P मधून मी एक आर्क मारली. त्यानंतर आपण काय करतो, ओरिजिनल अँगलवर ज्या दोन पॉईंटला इंटरसेक्ट झालं आहे त्यांच्यातलं डिस्टन्स काढतो. झालं, हे डिस्टन्स काढलं, हे दोन पॉईंटमधलं डिस्टन्स घेतलं. नंतर आपण काय करतो, डुप्लिकेट अँगलच्या साईडला जिथं इंटरसेक्ट झाला आहे तिथून, म्हणजे ह्या पॉईंटवरून जुन्या आर्कला इंटरसेक्ट करणारे आर्क काढतो. फिनिश. आता ही आर्क आणि हा पॉईंट जोडला की आपोआप टँजंट जाईल. संपलं. किती इझी आहे. जितकं सांगितलं जातं आहे, जितकं वाटतं त्याच्यापेक्षा खूपच जास्त इझी असतं. ते तुम्ही कोणत्याही साईडवर ड्रॉ करू शकता. क्लिअर. याचं कारण काय, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनुसार हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणून याला डुप्लिकेट अँगल मी काढला. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की याला डुप्लिकेट अँगल काढायचा आहे. आयदर ह्या साईडवर काढला तरी चालेल किंवा ह्या साईडवर काढला तरी चालेल. ॲज सिम्पल ॲज इट इज. मित्रांनो, आता आपण पाहूयात आपला या व्हिडिओमधलं फायनल एक्झाम्पल. क्वेश्चन असा आहे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.4 cm. टेक अ पॉईंट Q ॲट डिस्टन्स 5.5 cm फ्रॉम द सेंटर. Q इज 5.5 cm फ्रॉम सेंटर आणि सर्कल रेडियस 3.4 म्हणजे Q सर्कलच्या बाहेर आहे. लक्षात आलं. Q जो आहे तो सर्कलच्या बाहेर आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट Q. आणि पॉईंट Q वरून टँजंट काढायचे आहेत, म्हणजे दोन टँजंट येतील. कन्सेप्ट जर लक्षात आले असेल तर रफ फिगरची गरज नाही आहे, तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून दाखवतो की एक सर्कल असणार आहे, सेंटरचं नाव आहे P, रेडियस आहे 3.4 आणि एक पॉईंट आहे 5.5 म्हणजे तो बाहेर असणार आहे. राईट. तर तो पॉईंट काय आहे नाव Q. सो दिस PQ इज 5.5 आणि Qमधून टँजंट काढायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की सेंटरच्या बाहेर जर पॉईंट असेल त्याच्यातून दोन टँजंट जातात, तर इथून दोन टँजंट आपल्याला काढायचे आहेत. चला बघूयात कसं करायचं. पहिलं तर आपल्याला सर्कल ड्रॉ करावं लागेल. सो स्टेप 1, ड्रॉ अ सर्कल. किती आहे रेडियस 3.4. 3.4 घेतो. छोटे छोटे सर्कल देतात 3.345चे जास्तीत जास्त. माझ्या 3.7 रेडी होतं. चला 3.4 डिस्टन्स घेतला, एक सर्कल काढूयात. थ्री 3.4च्या डिस्टन्सवर एक सर्कल मी काढलं. त्यानंतर सेंटर ऑफ द सर्कलला नाव द्यायला सांगितलं आपल्याला. त्याला नाव देऊयात P. आता बाहेर एक पॉईंट घ्यायचा आहे Q. किती 5.5वर. चला कंपासमध्ये 5.5 cm डिस्टन्स घेऊयात.
5.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये. पी पासून एक 5.5ची आर्क काढली. ह्या आर्कवर तो पॉईंट क्यू कुठेही असू शकतो. चला आपण इथं घेऊयात त्याला क्यू. नंतर काय करायचं सांगतो स्टुडंट्स, ह्या टाईपच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सरळ सरळ हे दोन पी क्यू आहेत ना जोडून द्यायचे. काय करायचं, हे दोन पी क्यू जोडून द्यायचे. पॉईंट पी आणि पॉईंट क्यू जोडला. त्यानंतर पी क्यू आहे ना तो डायमीटर होईल असं कन्सिडर करून एक सर्कल काढायचं आहे. म्हणजे याचा आपल्याला मिडल पॉईंट तो डायमीटर होईल, तर म्हणजे सेंटर रेडियस मिडल पॉईंट शोधावं लागेल. पी क्यूचा मिडल पॉईंट शोधायचा असेल तर काय करावं लागतं, पीवर पेन्सिल ठेवायची, परपेंडिक्युलर बायसेक्टर कन्सेप्ट, मोर दॅन हाफ ऑफ द डिस्टन्स घ्यायचं, एक आर्क वरती काढायची, एक आर्क खाली काढायची. सेम फ्रॉम पॉईंट क्यू जुन्या आर्कला इंटरसेक्ट करणारी एक इथं आणि एक इथं. ह्या दोघांना जोडलं की आपोआप याचा मिडल पॉईंट येईल. तो मिडल पॉईंटला सेंटर कन्सिडर केलं की पी क्यू आपोआप त्याच्या हे होईल, काय म्हणतात त्याला, डायमीटर होईल. चला पी हे दोन सेंटर पॉईंटला जोडूयात आणि याचा मिडल पॉईंट शोधूयात. ओके, हा मिळाला पी क्यूचा मिडल पॉईंट. म्हणजे हे डिस्टन्स समजा याला ओ म्हणलं तर ओ पी आणि ओ क्यू सेम आहे. यांना टच होणारं सर्कल जर गेलं बरोबर तर त्याचं पी क्यू डायमीटर असणार आहे. चला काढूयात. ओवर ठेवली कंपास, क्यूवर ठेवला पेन्सिल आणि सर्कल ड्रॉ केलं. ओके, आता हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, हे नवीन सर्कल जुन्या सर्कलला कुठं इंटरसेक्ट करते त्या पॉईंटला नावं देऊयात. समजा हा पॉईंट आहे एम आणि हा पॉईंट आहे एन. संपलं. क्यू एम आणि क्यू एनला जोडा, आपोआप टँजंट मिळून जाते. हे बघा, क्यूमधून टँजंट काढायचे ना, तर क्यू एमला जोडतो, मिळाले टँजंट. क्यू एनला जोडतो, मिळाले टँजंट. म्हणजे स्टेप ऑफ द कन्स्ट्रक्शन जर विचारले असते तर काय, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 विथ सेंटर पी. पहिली स्टेप. सेकंड स्टेप, locate a point Q 5.5 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट P. दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, कनेक्ट पॉइंट पी क्यू अँड फाइंड इट्स मिड पॉइंट. तिसरी स्टेप. चौथी स्टेप, ड्रॉ अ सर्कल कन्सिडरिंग पी क्यू एज डायमीटर. झालं. पुढची स्टेप, कनेक्ट पॉईंट क्यू एम, कनेक्ट पॉईंट क्यू एन, फिनिश. आता हे आपण असं का केलं ते बघूयात. स्टुडंट्स, समजा तुम्ही ना हा जो पॉईंट एम आणि पी जर जोडला तर काय होतं बघूयात. मी जरा पेनने काढतो, त्याला थोडा इम्पॉर्टन्स देतो. एक तर तो सेंटरमधून टँजंटवर आलाय म्हणजे तो 90 डिग्री असायला पाहिजे, बरोबर आहे. तर हा 90 डिग्री असायला पाहिजे कारण सेंटरमधून हे टँजंटवर आलेलं आहे, बरोबर. म्हणजे मी काय केलं, एक असं सर्कल ड्रॉ केलं ज्याच्यामध्ये हा अँगल आहे ना पी एम क्यू इन्स्क्राईब होईल. आणि तो जर इन्स्क्राईब झाला आणि 90 डिग्री असला पाहिजे तर काय तो कधी होतो, जर तो हाफ सर्कलमध्ये इन्स्क्राईब झाला असेल तर. म्हणजे इथं मला असं हाफ सर्कल पाहिजे होतं, त्याच्यासाठी मला हा डायमीटर कन्सिडर करणं भाग होतं. तीच गोष्ट याची आहे, जर मी पी आणि एनला जोडलं तर तो त्या हाफ सर्कलमध्ये इन्स्क्राईब होईल ह्या. म्हणून पी क्यू हा डायमीटर कन्सिडर करून सर्कल काढायचं असतंय. क्लिअर गाईज? आय होप की गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील. हे जे मी काढलं हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पजसाठी आहे. हे तुम्ही नाही एक्सप्लेन केलं तरी चालतं आहे, फक्त असं आपण का केलं ते समजण्यासाठी
तुम्हाला सांगितलं. सो आय होप गाईज की तुम्हाला मजा आली असेल. टँजंट परत सांगतो, टँजंट ड्रॉ करताना कुठे चिटिंग खाडाखोड करू नका. मनाने एखादा पॉईंट जोडू नका, कारण तुम्हाला एक पॉईंट लोकेट करायचा असतो, त्याला लाईन टच करून जाते. थोडंसं चुकलं इकडं तिकडे ॲडजस्ट केलं तर इथं होत नाही, मग तुम्ही आतून बाहेरून लाईन जाते. मग तुम्ही तिथं परत रब करणार, ती लाईन जोडणार, बघितलं एका झटक्यात कळतं लाईन सरळ नाही आहे. म्हणजे जिथं आउट ऑफ मार्क्स पडायचे तिथं डायरेक्ट 0 पडू शकतात. त्यामुळे चिटिंग करू नका. उरलेले जेवढे दिवस हातात आहेत तेवढे दिवस त्याची प्रामाणिक प्रॅक्टिस करा. ओके, थँक यू गाईज. Thank you very much for watching the video till the end. I hope you have understood concept explained in this video. You might have learned something new through this video. Friends, if you have liked the video, please hit the like button. And if you are new to the channel, please subscribe the channel and hit the bell icon. So every time I will upload a new video, you will get the notifications about it and you will not miss any of the concept of this simple subject. Thank you very much.